आम्हाला हे सुंदर असं मैदान पुरवलं ते जमीन मालक श्री गुरुनाथ गावडे, श्री दादा गावडे, श्री शेखर गावडे व त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला वीज पुरवठा व आमच्या सर्व ऑफिशियलची भोजन व्यवस्था केली ते आमचे सन्माननीय श्री नारायण परब सर. सगळ्यांना तुम्हाला विनंती असेल की आपण मैदानाच्या परिसरात उपस्थित असाल तर कृपया आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच यांनी आम्हाला हे युट्यूब लाईव्ह स्पॉन्सरशिप केले टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ते श्री जयेश परब, श्री विशाल गावडे व श्री हरेश वराडकर यांनी सुद्धा विनंती आहे की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच वेंगुर्ला तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री कृष्णा उर्फ जीजी आचरेकर आपल्याला सुद्धा विनंती, आपण मैदानाच्या परिसरात उपस्थित असाल तर कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स रितेश. हॅलो, धन्यवाद. आमच्या ठीक समोरच्या बाजूला जी फोर व्हीलर उभी आहे त्याचे दोन्ही हायलाईट्स चालू आहे. कृपया विनंती असेल की तुम्ही आपली चावी जी आहे ती ऑफ करायची आहे. पंच हॅलो, संदेश हदणकर, तुम्हाला विनंती होते की प्लीज तुमची गाडीची ऑफ जी आहे ती ऑफ करायची आहे. चावी ऑफ करा प्लीज. धन्यवाद. श्री रोहन उर्फ विश्वजित परब आपणास सुद्धा विनंती की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय श्री रोहन उर्फ विश्वजित परब. हॅलो, अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष बांदेश्वर बांदा हुडावडा क्रिकेट संघ या दोन क्रिकेट संघादरम्यान मी रितेश यादव, मराठी समालोचक या नाथानं शिरोडा या मायानगरीमध्ये श्रीदेव माऊली देवस्थान पंचायत तसेच अखंड विश्वाचं सर्वांचा नक्कीच आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन अंतिम मेगा फायनलमध्ये आपण परावर्तित करतोय. दोन्ही क्रिकेट संघासाठी नक्कीच विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेठेनं पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी, मजला अडवू शकेल अजून अटी कुंचली भिंत नाही. गोलंदाज निखिल गावडे आपल्या बॉलिंग मार्कवर. बबल नाईक सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू टप्पा पडतोय, थोडासा आजच्या दिशेनं वळण पकडतोय. निर्धाव चेंडूच म्हणजे टिंब चेंडूची गणना ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्स कक्षेमध्ये. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आपण पाहतोय. अंतिम मेगा फायनलची लढत संध्याकाळच्या 17 दरम्यान तब्बल 5:30 वाजतायत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेट लेग प्रोटेक्शन नितेश लोणे आपल्याला पाहायला भेटतोय. चांगलं प्रोटेक्शन. त्याचनंतर गोलंदाज निखिल याच्याकडे चेंडू सुपूर्त देखील केला जातोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. गोलंदाज निखिल सध्याच्या कालावधीमध्ये ज्याचं नाव सर्वांच्या श्रीमुखात आहे तो निखिल गावडे आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा अक्रॉस दी लाईन व फटका फसतोय. शरीराचा वेध देखील घेतला जातोय. तसेच स्पर्धेदरम्यान सन्माननीय प्रमोद धुरी यांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत सर. व तुम्हाला विनंती देखील आहे की आमच्या ठीक विचार मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. स्ट्राईक एंडला बबल नाईक पाहायला भेटतोय. गोलंदाज निखिल. यावेळी बॉलर ड्राईव्हचा फटका हलक्यातनं स्टेअर केला जातोय. मिनी हेलिकॉप्टर जमिनीवरच उडवलं जातंय. जोपर्यंत साहिल घाटवळ येतोय स्क्रीनवर, जोपर्यंत चेंडू उचलतोय, फेकी करतोय, संघाचा श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या 1 धावा या धावफलकावर. लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतो. दोन्ही बॅटर लेफ्ट हँडेड. विनय पावरोजी त्याला साथ देण्यासाठी बबल नाईक आतापर्यंत एकेरी धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज निखिल गावडे आपल्या बॉलिंग मार्कवर. अल्टीपल्टी सक्सेसफुल फटका पाहायला भेटतोय. चेंडू चाललाय तो डीप बॅकवर्डचे पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू फरार येतोय दंडणी चौकार. विनंती होते की आमचे छोटे लाईनमन जे आहेत ते कालच्या दिवसापासून खूप अपाट प्रयत्न करत आहेत. चेंडू वारंवार आतमध्ये पाठवत आहेत.
छोटीशी मदत करा. अंतिम मेगा फायनलची लढत आहे. थोड्या कालावधीसाठी तुम्ही सहकार्य करा. यावेळी समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. चेंडू चाललाय डीप लॉंगरला. जोपर्यंत प्रोटेक्शन तोपर्यंत चेंडूनं विसावा घेतलाय. ठीक बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय दुसरा चौका. उर्फ भाई परप मित्रमंडळ. टेनिस बॉल क्रिकेटची रडत संग्राम. टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा. टेनिस बॉल क्रिकेटचा रडत संग्राम. या रडत संग्रामामध्ये जमलेल्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचं. रसिक प्रेक्षक म्हटले की कुठल्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो व ते रसिक प्रेक्षक नक्कीच या शिरोड्याच्या बायाभूमीवरती चांगलं कामगिरी आपण पाहतोय. कारण तब्बल 5 दिवस ही क्रिकेट स्पर्धा 5 दिवस क्रिकेट स्पर्धेदरम्यान घेतलेली मेहनत ही नक्कीच सफलतेच्या दिशेने वाटचाल करते. गोलंदाज बहुधा देवीदास कुबल आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. निर्धारित 5 षटकांचा सामना. अंतिम मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. बांदेश्वर बांदा हुडावडा क्रिकेट संघ विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे. या 2 क्रिकेट संघादरम्यान शिरोडा गावाचा विचार केला तर शिरोड्या गावाचा इतिहास राखला आहे तो म्हणजे आपल्या श्रीदेवी माऊलीनं. श्रीदेवी माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिरोडा भूमीवर त्याच भूमीवर आपण पाहतोय दत्त माऊली मैदानावर क्रिकेट स्पर्धा व आजचा अंतिम थरार. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार डीजे. हॅलो. तसेच स्पर्धेदरम्यान आमचे गावचे प्रमुख नागरिक सन्माननीय व आमचे गावचे उपसरपंच चंदन हाडकी यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन होते. सर विनंती होते की ठीक आमच्या विचार मंचावर या व स्थानापन्न व्हा. सामन्यादरम्यान बक्षीस येत आहे. बबल नाईकच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय श्री दीपेश परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बबल नाईकसाठी प्रत्येक षटकारासाठी दीपेश परब यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोलंदाज देवीदास कुबल बॉलरचा फटका पाहायला भेटतोय. नक्कीच स्टार अक्षय आपल्याला स्क्रीनवर येतोय. एकेरी धाव वाचवण्यात यश प्राप्ती होते. ते मैदानामध्ये बबल नाईक थोडासा जातपात खेळतोय. पहिल्या षटकादरम्यान निखिल गावडेची चांगली गोलंदाजी. मेंढरडेरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर गोलंदाज देवीदास कुबल अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करत असताना एक मोठा फटका खाल्यानंतर कमबॅक करतोय तो आपल्या संघासाठी. देवीदास आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील उडवला जातोय फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. चेंडूचा प्रवास होतोय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी डीजे. संख्या 19 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर बांदेश्वर बांदा हुडावडा क्रिकेट संघ. यावेळेस देखील फटका सजवलाय. विरोधामध्ये फटका खेळला जातो. यावेळेस देखील चेंडू फरार. चौकार 4 धावांसाठी डीजे. माझो शिरोडा गाव. ढोल आणि ताशे गावकार खाशे. रानात सशे आणि समुद्रात माशे म्हणजे काय हो माझो शिरोडा गाव. आणि चेंडू यावेळेस देखील फरार. ठीक बाउंड्री लाईनच्या जवळ डिफ केरले का. नक्कीच थर्डमॅन डिचनं चेंडूचा प्रवास. एकेरी धाव दोन्ही बॅटर्स पूर्ण करतात. यावेळेस देखील 2 धावा पूर्ण करतात. यावेळेस देखील 2 धावांशी संघाची सांघिक धावसंख्या बिनबाद 25 धावा या धावफलकावर. 2 षटकांचा सांघिक खेळ समाप्त झाल्यानंतर अंतिम लढत आपण पाहतोय. मेगा फायनलची लढत राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष बांदेश्वर बांदा हुडावडे. या 2 क्रिकेट संघादरम्यान
निर्धारित 5 षटकांचा सामना 2 षटकांचा सांघिक खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावते ती बिनबाद 25 धावा या धावफलकावर. उरलाय तो 18 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज साहिल घाटवळ आपल्या बॉलिंग मार्कवर नक्कीच सज्ज होईल. धन्यवाद. तोपर्यंत रजा घेतोय व मायक्रोफोनवर बदल होतोय. आमचे साथी कॉमेंटेटर साहिल खोबरेकर जोडले जातात मायक्रोफोनवर. हॅलो, धन्यवाद रितेश जाधव. पुन्हा एकदा देवभरा करू वाल्यानो एमएलएनी केंद्रांना सगळ्यांका हात नमस्कार असा. या स्पर्धेदरम्यानचो अंतिम दिवस मैदानाच्या दिशेन अंतिम सामनो लाखाचे 12,000 करणारो सामनो मैदानाच्या दिशेन श्री बांदेश्वर बांदा हुडावडा विरुद्ध राजाराम वॉरियर्स तळवडे संघ या दोन बल्लाढ्य संघांदरम्यान सामना हे देखील रंगलो जातात. संघाची धावसंख्या 29 29 धावा. खेळ समाप्त झालो खरो तो तिसरा षटकातील तो तब्बल पहिल्या चेंडूचो. या दरम्यान काहीसो फुलटा प्रकारचो चेंडू होतो. फटको बघ मिळता जमिनीलगतचो फटको बहुधा एक धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचो प्रयत्न केलो. बघता बघता 2 धावा हे देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावे निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली ती तब्बल 31 31 धावा धावफलकावर. गोलंदाजीचो विचार करू गेला तर साहिल घाटवळ गोलंदाजी मार्गावर सज्ज असा. वैयक्तिक पहिला संघातर्फ तिसरा आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू मैदानाच्या दिशेने बघूक मिळतलो. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न ह्यो देखील फलंदाजो झालो करू बहुधा एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या दिशेन बबन नाईक सज्ज असा. पुढील चेंडूचो मारो करण्यासाठी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली 32 32 धावा. खेळ समाप्त झालो करू तो तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचो तिसरा षटक देखील प्रगती पथावर. तब्बल 5 षटकांचो सामनो 4 गोलंदाज. या दरम्यानचा सुंदर फटको बरोबर काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेन लतेश साळगावकरच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. बबन नाईकाचा कलाम लागला अण्णा नाईकाच्या भाषेत. बबन नाईक बॅक टू दी पवलियन. जाताना दिसता बादल चौधरी सर. काही पण मोठ्या मोठ्या स्पर्धेदरम्यान बऱ्याच वेळा वर्णन केला जाता. घरात भय बापाशीचो, रानात भय वाघाचो, 10:30च्या मालिकेत भय अण्णा नाईकाचो आणि क्रिकेटच्या मैदानावर भय दाजी नाईकाचो. दाजी नाईक मैदानाच्या दिशेन सिंधुदुर्ग जिल्ह्याचो बाहुबली यावेळी मैदानाच्या दिशेने जाता. संघाची धावसंख्या 32 32 धावा धावफलकावर. बबन नाईक ह्यो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेन तर बबन नाईक याची जागा भरून काढण्यासाठी दाजी नाईक मैदानाच्या दिशेने सज्ज असतो. खेळ समाप्त झालो गुरु. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचो तिसरा षटक देखील प्रगती पथावर. गोलंदाजी मार्गवर साहिल घाटवळ सज्ज असा. पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दाजी नाईक सज्ज. या दरम्यानचा सुंदर फटको इलेल्या कांड्याच्या दिशेन हावको रावकांडो कुमियो गुणू म्हातारी रणटुळ्याची कंटुळा डीजे टाक पेटवून. धावसंख्या 38 38 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. 1 to go. या दरम्यानचा सुंदर फटको कारांजो उडालो. स्टार अक्षयच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. मोठा कलाम लागला. दाजी नाईक बॅक टू दी पवलियन. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती 38 38 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. संघाची धावसंख्या 38 38 धावा धावफलकावर. डीजे
काउंटिंग वर गणली गेली. डावकुराताचो फलंदाज सज्ज असतात. या आधारबाजू फटको मैदानाच्या दिशेने बहु मिळालो. क्षेत्ररक्षक बरोबर दूर असा. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाता. परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 40 40 धावफलकावरती. खेळ समाप्त झालो करू तो चौथ्या षटकातील 2 चेंडूंचो. या दरम्यान उचलून मांडण्याचा होतो प्रयत्न. क्षेत्ररक्षक बरोबर दूर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो असा प्रयत्न. बहुधा दुसऱ्या धावेचो प्रयत्न आणि प्रयत्न हे देखील पूर्ण केलो गेलो. बहुधा 2 धावा देखील पूर्ण. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतले. ती संघाची धावसंख्या जाऊन पोचली 42 धावफलकावरती. 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. संघाची धावसंख्या 42 धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेने टॉस जिंकला तो श्री बांदेश्वर बांदा ओढावडा संघ. पुढच्या प्रकारचा चेंडू फटको बघूक मिळालो पण क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. एक धाव देखील पूर्ण केली जाता. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली. धावफलकावरती धाव बघूक मिळतात ते 43 धावफलकावर. खेळ समाप्त होता करू तो तब्बल 4 चेंडूंचो अंतरिम 2 चेंडूंचो खेळ ह्यो असाच बाकी. गोलंदाज सच्च निखिल गावडे. या दरम्यानचो बरोच काय चेंडू हवे. फटको फसलो की काय बघता बघता रोहन लोणी मैदानाच्या दिशेने बघूक मिळता. चेंडू हो देखील अडवलो गेलो. एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा हे देखील पूर्ण केली गेली आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली 45 धावफलकावरती. 5 चेंडूंचो खेळ होता समाप्त. 1 to go. एका चेंडूचो खेळ असात बाकी. या दरम्यानचो बरोच काय चेंडू हवे. फटको फसलो. कारंजा उडालो. साहिल गाठवळ्याच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. फलंदाजक परत लागताना तंबूच्या दिशेने. विशाल बॅक टू दी बॉलियन. खेळ समाप्त होता तब्बल 4 षटकांचो. खेळ समाप्त झालो करू 24 चेंडूंचो. संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर धावफलकावरती धाव बघू मिळतले ते 45 धावफलकावर. सौरभ साठी पारितोषिक येता. हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रमोद धुरी याच्याकडून देखील पहिलो चेंडू उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. बहुधा चेंडू फळीचो कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. या दरम्यानचा सुंदर फटको. बरोच काय चेंडू हवेत. टांगा पडली. घोडे फरार. षटकार. पावळेचं पाणी 5 टाक. डीजे चेंडू दरम्यान 6 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटको क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता तो साहिल गाठवळ. परतीचे फेक करेपर्यंत एक धाव देखील पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघूक मिळतली 52 धावा. खेळ समाप्त होता करू तो 5व्या षटकातील चेंडूंचं वर्णन करून घ्यावे तर पहिलो चेंडू ह्यो निर्धाव वर्णन करून घ्यावे तर पहिलो चेंडू ह्यो निर्धाव चेंडू गणलो गेलो. दुसऱ्या चेंडू दरम्यान षटकार बघूक मिळालो तर तिसरो चेंडू हो एकेरी धावेनिशी गणलो गेलो. चौथ्या चेंडू दरम्यान फलंदाज हे देखील रन आउट होऊन तंबूच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने विदुल यावे. या दरम्यानचा सुंदर फटको. बरोच काय चेंडू हवे. चेंडू आखांड्या पार. गडग्या पार. चंद्रार
58 धावा भैरवी घालणारो चेंडू इनिंगची सांगता करणारो चेंडू एका चेंडूचो खेळ असाच बाकी यावेळी बरोच काय चेंडू हवे पटको बसलो की काय क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने स्वतः गोलंदाज मेगा स्क्रीनवर दिसून येतात यावेळी खेळ समाप्त झालो 5 षटकांचा खेळ समाप्त झालो 30 चेंडूंचो संघाची धाव संख्या 58 धावा सामना जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता 30 चेंडू 59 धावा सामना जिंकण्याचा असा समीकरण मायक्रोफोनवर होता बदल घेऊन जाऊया आमचे सर बादल चौधरी सर यांच्यासह मी या स्पर्धेदरम्यान रजा घेतोय जय हिंद जय मालवणी डीजे सर्व चरण कासकर खूप खूप आभार या स्पर्धेदरम्यान पुन्हा वळूया मायक्रोफोनशी जुळत आहेत आमच्या मालवणी भाषेला ज्यांनी 7 समुद्र पार नेले ते आमचे आदरणीय सर बादल चौधरी विनंती असेल सन्माननीय कौशिक परब उपतालुका प्रमुख शिवसेना वेंगुर्ले यांना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर आपण कृपया या आमच्या व्यासपीठावर येऊन स्थान बनवा त्यानंतर चरण कासकर सर दीपेश परब सदस्य ग्रामपंचायत मातोंड त्यानंतर मयूर आरोलकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत आरवली सन्माननीय विश्वनाथ परब माजी ग्रामपंचायत सदस्य शिरोडा त्यानंतर या स्पर्धेदरम्यान ज्यांनी मोठी बक्षिसांची खैरात केली 3 विकेट 3 षटकार 1500 रुपयांचं आतापर्यंत 10 ते 15,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी लावलं ते सन्माननीय आबा मसूरकर हॉटेल आरवलीश्वर आरवलीचे मालक यांना विनंती असेल त्यानंतर सन्माननीय सचिन वालवालकर शिवसेना जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग यांना विनंती असेल आपण या आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं त्यानंतर सन्माननीय जयेश परब त्यानंतर सन्माननीय कृष्ण आसरेकर सर त्यानंतर सन्माननीय विश्वजित उर्फ रोहन परब त्यानंतर या शिरोडा नगरीचे सन्माननीय उपसरपंच सन्माननीय चंदन हाडकी सर यांना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर सर्व मान्यवरांनी आपण या व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हावं धन्यवाद ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद अजयजी जाऊया मैदानावर द ग्रेट ग्रँड फिनाले आई माऊलीच्या क्षेत्रातल्या या दत्तमाऊली मैदानावर या सगळ्या जमीन मालकांचे अगदी मनपूर्वक आभार मानून तुमचा सगळ्यांचा स्वागत असा शिवसेना पुरस्कृत सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित ही एक गाव एक संघ धर्तीवरची देखणी स्पर्धा 2 तगडे संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाले यावर्षी क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळे इतिहास वेगवेगळ्या मैदानावर लिहिणारे हे 2 तगडे संघ अगदी थोडक्यात सांगायचं झाला तर गेल्या वर्षी गोमंतक भूमीची एक मानाची स्पर्धा म्हणजे मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी नो चान्स कारिवडे या नावावर जिंकणारो होडावडेचा संघ आणि त्याचबरोबर या वर्षाची आमदार चषक घावनळे या स्पर्धेत विजेतेपदावर अगदी दिमाखात नाव कोरणारो आज बांदेश्वर 11 बांदा होडावडा या नावावर खेळणारो होडावडेचा संघ दुसऱ्या बाजून विकास गावडे यांच्या मालकीचो राजाराम वॉरियर्स तळवडे 59 धावांचो पाठलाग आणि पहिलो बॉल विशाल नाईकाचो गोपाळ बाटा यापूर्वीच्या मॅच मध्ये सुद्धा स्वीप खेळण्याच्या नादात गोपाळ बाटा गोल्डन डकचो मानकरी झालेलो या सामन्यात अगदी थोडक्यात वाटावलो खोलवर टप्प्याचा चेंडू होतो स्वीप करण्याचा प्रयत्न होतो चेंडू कदाचित थोडंसो यष्टँका मिस करणारो पहिलो चेंडू डॉट बॉल दुसरो चेंडू फुल टॉस बॅटची कट घेऊन चेंडू थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेन रोलिंग 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 सुप्रसिद्ध मराठी समालोचक इंग्लिश समालोचक अक्षय महालेच्या भाषेत हे रोलिंग रोलिंग सिद्धेश भाई परब मित्रमंडळाचो पहिलो चौकार वर्षी
राजाराम वॉरियर्स तळवडे संघांसुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या गोय राज्यातल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विजेतेपद आपल्या नावे केला. या दोनही संघांसाठी ही अस्तित्वाची लढाई, मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची लढाई. तिसरा बॉल विशालचो गोपाळ भटासाठी. गोपाळ भटा अक्षरशः निशब्द करून ठेवणारा चेंडू. सुप्रसिद्ध मराठी समालोचक योगेश परबने यो शब्द क्रिकेटच्या मैदानावर प्रचलित केलो. निशब्द करणारा चेंडू विशाल नायकाचो. अजून एक डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ संपलो. धावसंख्या फक्त 4 रन्सावर. गोल आणि प्रयत्न बरकरार स्ट्रायकर एंडवर. शॉर्ट पेच आखो टप्प्यात जो चेंडू पूल करण्याचा इरादा होतो. एक्सपेक्टेड जो बाउन्स होतो त्यापेक्षा सुद्धा बाउन्स बरोच कमी आणि त्यामुळे चेंडू रवलो थोडं खाली. थाय पॅडच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडूंची सांगता. चौकार मारल्यानंतर गोपाळची बॅट थोडीशी शांत झालेली. 5व्या चेंडूवर लॉफ्टेड शॉट मिड ऑनच्या दिशेने. थोडीशी झाली चूक आणि चुकीला माफी नाही. लाखाचे खाक आणि फिल्डरला पडलेला हा भॉक. चेंडू सीमारेषा पार. सिद्धेश भाई परब मित्रमंडळाचा आणखी एक दणदणीत कणकणीत चौकार. 8 धावफलक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 59 रन्सांचा पाठलाग. गोपाळ भटाचा हो दुसरा चौकार. 5 बॉलमध्ये 2 चौकार. शेवटचा चेंडू यावेळी स्कूपचा फटको. फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा रेषा पार. अजून एक सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळाचो शिवसेना पुरस्कृत हो चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 59 पाठलाग करताना गोपाळ भटाचे हे 3 चौकार पहिल्या ओव्हरीमध्ये. राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा विचार केलो तर यावर्षी मोठमोठ्या स्पर्धांची विजेतेपदा. मिडभाव चॅम्पियन्स ट्रॉफी 75,000, श्रीराम आयलंड ट्रॉफी 55,000, आरोंदा सातेरी भद्रकाली चषक 55,000, आडिली चॅम्पियन्स ट्रॉफी 55,000, मडकिलवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 51,000, सरपंच चषक रेडी 52,288, भाजप चषक मातोंड 55,000, चौगुलेश्वर केरवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 35,555 आणि खासदार चषक सावंतवाडी 1,00,000 रुपयांची बक्षिसा यावर्षी या संघाच्या नावे असत. ही झाली फक्त पहिल्या क्रमांकाची बक्षिसा. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची गणती अजून चालू असा आणि त्यामुळेच या 2 संघांसाठी ही मानाची, स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई असतली. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. शेर से शेर भिडेगा तो कौन जीतेगा, आखिर सव्वा शेर ही जीतेगा. आणि 2 शेर एकमेकांच्या समोर. राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि दुसऱ्या बाजून बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ. विकास गावडे आणि मकरनभाई तोरसकर हे 2 तगडे संघ मालक या 2 टीमचे. गोलंदाजीत बदल. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी घेऊन सिद्धू परब दिसतलो बॉलिंग मार्कवर. गोलंदाजीची सुरुवात तर सिद्धून खूप सुंदर केली. तगडी सुरुवात. डॉट बॉल. धावसंख्येची या ओव्हरीची गणती सुरू होणं अजून बाकी. पहिल्या ओव्हरीमध्ये 3 चौकार गोपाळ भटाचे आणि त्यानंतर थोडीशी बातचीत लतेश साळगावकर आणि गोपाळ भटाच्या दरम्यान. या चर्चेचा फलित काय असताना थोड्याच वेळात तुमच्या समोर. सिद्धू परबचो खूपच खराब बॉल. खूपच खराब चेंडू. या क्षणी असं बॉल टाकणं म्हणजे स्वतःच्या हातान स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडून घेण्यासारखे असा. नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे ही माझी म्हण बऱ्यापैकी तुमची पाठ झाली असतली. एक नवीन म्हण ऐकान ठेवा. घरचा झाला थोडा आणि व्याह्यान धाडला घोडा. ह्या घोडा खूप महागडा ठरतला. घरचे बैल घरचे रेडे सांभाळणं खूप मुश्किल असता आणि त्यामध्ये जर व्याह्यान जर घोडो धाडलो तर काय परिस्थिती होतली. ह्यो नो बॉल आणि त्यावरचो ह्यो चौकार. 5 धावा या चेंडूवर. 17 ह्यो धावफलक. 17 नो लॉस. 17 59 पाठलाग. लतेश साळगावकर ऑन फायर. सामदाम दंड आणि भेद. लका 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 तांबडी चांबडी चमकते उन्हात. लतेशो देखणो खणखणीत आकर्षक लाजवाब. सीमारेषा पार. डायरेक्ट माटवार. सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळाचो हो षटकार. रन्सांचा पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीमध्येच लतेश साळगावकर आणि गोपाळ भटा यो सामनो एकतर्फी बनवण्याच्या अगदी मार्गावर आणि उंबरठ्यावर. मिड विकेटच्या दिशेने लतेश साळगावकरचा लॉफ्टेड शॉट. बबल नाईक खूपच लांब रवलो
पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जल जंगल आणि जमीन ओलांडून अरण्याच्या दिशेने अजून एक खणखणीत चौकार. बिनबाद 27. सिद्धू परपवर हल्ला बोल. पहिल्या ओव्हरमध्ये हल्ला बोल केलो गोपाळ बटान. या ओव्हरमध्ये हल्ला बोल ताबडतोड हल्ला लतेश साळगावकरचो. चौकार षटकार आणि चौकार. 27-27 वर फसलेलो फटको. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट असे 4 खेळाडू या चेंडूच्या मागे होते. या चौघांच्या जवळपास मधोमध पडलेलो हे झेल. चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळून केली माती ह्या म्हणीची सुद्धा आठवण करून देणारी. 2 धावेनीची धावफलक 29-29. या सगळ्या जमीन मालकांचे अगदी मनपूर्वक आभार असत. सिद्धूभाई खरोखरच या जमीन मालकांनी या 7-12वर आपला नाव ठेवला आणि म्हणान ही स्पर्धा ही सर भरोग मिळाली. या सगळ्या जमीन मालकांचे शतशः आभार. वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या या जमिनीवर या 7-12वर याच जमीन मालकांची नावारवाची आणि दरवर्षी आपण असे देखणे स्पर्धा बघूक मिळायचे. धावसंख्या स्थिरावली 29-29. दुसऱ्या षटकाचो खेळ अगदी सांगतेच्या उंबरठ्यावर असा. सटीक यॉर्कर, टो क्रॅशिंग यॉर्कर जेका म्हटलं जातं तो यॉर्कर. निर्धाव चेंडूनिशी षटकाची सांगता. 2 ओव्हरी सरले, रन झाले 29. अजून 30 धावांची गरज. 18 चेंडूंचो खेळ बाकी. अजय सर या जमीन मालकांचे आभार मानणं खूप गरजेचं असा, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली परिस्थिती सध्या अशी असा जमिनीतली बापाची आणि गाडी घेतली आपाची. आणि त्यामुळे हे सगळे जमीन मालक ज्यांनी ही जागा आपल्या नावे ठेवली या जमीन मालकांचे आभार. मगाशी आपण शिरोड्याच्या विस खांडेकर यांची साहित्य संपदा ऐकलो, पण त्याचबरोबर आरवलीचे सुपुत्र जयवंत दळवी यांचं नाव सुद्धा तेवढाच वलयांकित असा. नाना पाटेकर अभिनीत पुरुष या नाटक असा. दिलीप प्रभावळकर अभिनीत नाती गोती. संध्या छाया, निळू फुले अभिनीत सूर्यास्त आणि सुप्रसिद्ध गाजलेला नाटक बॅरिस्टर अशी नाटका ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतारली ते आरवली गावचे सुपुत्र जयवंत दळवी यांका सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तान मानाचो मुजरो असतलो. शिरोड्याचे सुपुत्र, आरवलीचे सुपुत्र, आजगावचे सुपुत्र या सगळ्या सुपुत्रांचो माझ्या अभ्यासानुसार उच्चार करण्याचो आणि त्यांची आठवण करण्याचो मी केलेलो प्रयत्न. संपूर्ण जगभरातल्या वाळू शिल्पकारांमध्ये ओरिशीच्या सुदर्शन पटनाईकचं नाव खूप आदरान घेतला जातं, पण त्याचबरोबर आमच्या वेंगुर्ले तालुक्यातल्या शिरोड्याच्या आरवलीच्या रवी चिपकरचं नाव सुद्धा संपूर्ण देशभर त्याच आदरान घेतलं जातं. हे सगळे सुपुत्र या शिरोडा पंचक्रोशीचे. या सगळ्यांका मानाचो मुजरो असा या स्पर्धेच्या निमित्तान. 59 धावांचो पाठलाग मैदानावर चालू असताना तिसऱ्या ओव्हरीचो चेंडू. पहिल्या चेंडूवर लेग बाय विशाल नायकान खर्च केलो. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा लेग बाय विशाल नायकाचो, म्हणजे 2 डॉट बॉल आतापर्यंत विशालचे आणि धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. डेव्हिड वॉर्नरची ही जर्सी क्रमांक 31 स्कोरबोर्डवर. गोपाळ बटा स्ट्रायकर यांच्या दिशेने कट केलो चेंडू. पहिल्या स्लिप मधून चेंडू डीप थर्ड मॅनच्या दिशेने. चेंडूचा प्रवास रोलिंग रोलिंग रोलिंग. परत एकदा चेंडू सीमा रेषा पार. चौकार. गोपाळ बटा लंबी रेस का घोडा असा. आणि अशा मोठ्या स्पर्धेमध्ये धावांचो पाठलाग करताना भागीदारी कोण रचतलो त्याचा या उत्तर असा. जणू काय एका रॅप सॉंगच्या भाषेत गोपाळ बटा मैदानावर सांगताना मै नाही तो कौन बे, मै नाही तो कौन बे. गोपाळ बटा आणि लतेश साळगावकर. लतेश साळगावकर ह्यो तर स्लो पॉयझन असा आणि गोपाळ बटा ह्यो तर रीड की हड्डी असा. 59 पाठलाग फाईन लेगच्या दिशेने. स्लिप तैनात केली होती. क्षेत्ररक्षण खूप सुंदर. एकेरी धाव. गोपाळ बटाचा स्मितहास्य या चेहऱ्यावर, कारण अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग स्लिप मध्ये लावलेली सर्कलवर. एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 36-36. एक हिस्टॉरिकल फिगर स्कोरबोर्डवर. तिसऱ्या षटकातले 4 बॉल समाप्त झाले. अजूनही 2 चेंडू विशालचे या ओव्हरीचे बाकी. लतेश साळगावकर आतापर्यंत 2 चौकार एका षटकारानिशी. फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे येता विदुल. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट आणि या पहिल्या विकेटचा पतन. पहिली प्राइज विकेट बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघासाठी. बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ. बांद्याचे सुपर मकरंद भाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ. ज्याप्रमाणे जिल्हा स्तरावर अनेक स्पर्धा राजाराम वॉरियर्स तळवडे संघाने जिंकले, राज्य स्तरावरचे अनेक खुले स्पर्धा यावर्षी बांदेश्वर 11 बांदा संघाने जिंकले. आणि त्यामध्ये जर अभिमानान सांगायचा झाला तर गोमंतक भूमीची मानाची म्हणजे ध्रुव ट्रॉफी.
त्या पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्याची मानाची स्पर्धा देवगड आनंदवाडी, त्या पाठोपाठ जय हनुमान कासार्डे स्पर्धेतील उपविजेतेपद, कलमटच्या स्पर्धेचा विजेतेपद आणि नुकतीच राज्य स्तरावरची एक मोठी स्पर्धा प्रहार ट्रॉफी या स्पर्धेचा सुद्धा विजेतेपद, त्याचबरोबर B4 IBCL ट्रॉफी बांदा, बांदा चॅम्पियन्स ट्रॉफी, गडगेवाडी बांदा अशा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणारो मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचो बांदेश्वर 11 बांदा हुडावडा संघ मैदानावर 58 धावसंख्येचो बचाव करताना आणि 59 चो पाठलाग करताना राजाराम वॉरियर संघाचो हुकमी एक्को दाजी धुरत स्ट्रायकर एंडवर पहिल्या विकेटचा पतन, सटीक यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायुअस्त्र, अग्नि अस्त्र आणि पर्जन्य अस्त्र, लोककला असा दशावतार ही सिंधुदुर्ग भूमीची कला. आणि दशावतार बघितल्यानंतर दशावतारातले काही शब्द अगदी आपसूक मालवणी कॉमेंट्री करताना वापरींसारखे वाटतात. ज्या मालवणी शब्दांका दशावताराच्या शब्दांकात सुद्धा सुप्रीमंगाचो कर्णधार राजेश, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट, ज्या जमीन मालकांचे आपण आभार मानले आणि त्यामध्ये गुरुनाथ गावडे, दादा गावडे, शेखर गावडे या जमीन मालकांचे विशेष आभार असतात. 12 चेंडू 23 धावा, एका बाजून गोपाळ बटा ठाण मांडून उभो असा, समोर प्रतिस्पर्धी संघाचो कॅप्टन राजेश चेंडू नाक आपटलेलो, हुकचो फटको डिफाईन लेगच्या दिशेन, विदुल चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. विकेट नंबर 2 गोपाळ बटा तंबूच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन आणि मालवणी भाषेत रावणेच्या दिशेन. निमित्तान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज जो विधानसभेमध्ये सुद्धा घुमलो. आमचा सगळ्यांचा लाडका नेतृत्व माजी आमदार सन्माननीय शंकरभाई कांबळी यांचा व्यासपीठाच्या दिशेने होणारा आगमन, आमचे सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार शंकरभाई कांबळी, तुमचा या स्पर्धेच्या निमित्तानं असा मनपूर्वक स्वागत. चौथ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू ज्याच्यावर मिळाली विकेट गोपाळ भटाची आणि त्यानंतर स्टार अक्षय मैदानावर. अजून एक डॉट बॉल राजेश कडसून, संघाचो कर्णधार नायक सेनापती कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट राजेश पोलिंग मार्कवर. 36 या धावसंख्येवर अजून एक उडालेलो मोठो फटको, बबल नाईकच्या सेफ हँड्स मध्ये इंडियन स्टाईल मध्ये अजून एक झेल कंप्लीट. तिसरा विकेटचा पतन, धावसंख्या स्थिरावलेली 36 रन्सावर. विधानसभेपर्यंत गाजलो. आमचे सर्वांचे लाडके कार्यसम्राट कार्यतत्पर माजी आमदार शंकरभाई कांबळी, तुमच्या व्यासपीठावर अगदी मनपूर्वक स्वागत असा. बऱ्याच दिवसांनी साहेबांची झालेली भेट असा. आमदार शंकरभाई कांबळी, तुमचे मनपूर्वक आभार. 11वी मध्ये कुडा हायस्कूल मध्ये माका ॲडमिशन मिळाला होता ना सायन्ससाठी, आणि त्या ॲडमिशनसाठी जा पत्र गेलेला ता पत्र भाई तुमचा होता. तुमच्या पत्रावर 11वी मध्ये मिळालेलं ॲडमिशन, त्या ॲडमिशनच्या जोरावर बरेच परीक्षा बरेच स्पर्धा अगदी सहज मी पास झालोय. पण आजही भाई तुमच्या त्या पत्रावर मिळालेलं ॲडमिशन कुडा हायस्कूलचा माझ्यासाठी लाख मोलाचा असा. आमदार शंकरभाई कांबळी, तुमचा मनपूर्वक स्वागत. कारण तुमच्या एका पत्रावर कुडा हायस्कूलमध्ये मिळालेलं ॲडमिशन, त्याचा आनंद MBA पास झाल्यानंतर आणि फेलोशिप मिळवल्यानंतर सुद्धा आजही त्या पत्राची आठवण माझ्या मनात अगदी ताजी असं भाई. अगदी मनपूर्वक तुमचे आभार. इनसाइड आउट कव्हर पॉइंट सीमारेषेच्या दिशेन लते सागा करतो फटको नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू सीमारेषा पार. सिद्धेश भाई परब मित्रमंडळ शिवसेना पुरस्कृत ह्यो देखणो चौकार. ह्यो देखणो चौकार. बरोच काळ धावसंख्या रुतान बसलेली 36 रन्सावर. या चौकारा निशी त्यांनी घेतलेलो वेग.
रोहन लोणे चौकार मारल्यानंतर थोडीशी दुर्बुद्धी रिव्हर्स स्वीपची. रिव्हर्स स्वीप ही दुधारी तलवार असा, थोडस शापित फटको असा. लागलो तर आबाद नाहीतर बरबाद, लागलो तर तीर नाहीतर फकीर, उडालो तर कावळो, बुडालो तर बेडूक, मराच्या ढोराक चराचे बडी आणि सुक्या जीवाक वलो बिबो. डॉट बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. 40 ही धावसंख्या, 7 चेंडू शिल्लक. 19 धावांची गरज असताना रोहन लोणेचो लॉंगांच्या दिशेने फटको. समीर सावंतच्या हातात करू गेलो नरकासूर आणि तयार झालं संकासूर. अजून एक सिद्धेश भाई परब मित्र मंडळ विकेट. असता रोहन लोणेन चौकार मारल्यानंतर स्विच पूल करण्याचो इरादो. संयम गमावलेलो बॅटर होतो रोहन आणि त्यानंतर विकेट सुद्धा गमावली गेली. तर संयम किती महत्वाचा असा त्याचं एक मालवणी उदाहरण मी तुमका सांगतोय. तुमच्या घरात जर दुपती म्हस असली, न विकूचो संयम जर तुम्ही दाखवलात तर तुमका खरवच मिळतलो. अजून थोडं संयम दाखवलात तर तुमका दूध मिळतला. त्या दुधाबरोबर जरा संयम दाखवलात तर दही मिळतला. दह्याबरोबर अजून थोडं संयम दाखवलात तर लोणी मिळतला. आणि त्या लोण्याबरोबर संयम दाखवलात तर तुमका तूप मिळतला. त्यानंतर तूप रोटी आणि तूप भात तुमच्या नशिबात येतलो. पण त्या सगळ्यासाठी संयम संयम आणि संयम खूप महत्वाचं असतं. 5 ओव्हरीमध्ये करूचे होते 59. पहिल्या 2 ओव्हरीत दमदार सलामी होती 36 रन्साची. पण त्यानंतर खूपच खराब फलंदाजी. लॉंगांच्या कपडावरसून, समीरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. बघता बघता यो सिद्धेश भाई परब मित्र मंडळाचो अजून एक चौकार, षटकार. शेवटचे 5 बॉल शिल्लक, 13 धावांची गरज. अजून एक फुलटॉस स्क्वेअर लेगच्या कपडावरसून. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या शब्दात सांगूचा झाला तर ह्यो षटकार म्हणजे परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. चेंडू सीमारेषा पार. सिद्धेश भाई परब मित्र मंडळाचो षटकार. किशोर भगत आणि नाना नाईक. तिसऱ्या पंचांचो इशारा येलो नो बॉल. यो नो बॉल खूप महागडो ठरतलो कारण लायसन्स टू किल वडाचो चेंडू, फ्री हिटचो चेंडू दाजी धुरतासाठी. अजूनही 4 बॉल शिल्लक. रन झाले 53. 59 पाठलाग, 9 ची गरज. फ्री हिटचो चेंडू, 5 बॉल बाकी असताना दाजी धुरताचो बॅकफूट पण कव्हरच्या दिशेने दुसऱ्यासाठी वळवलेली पावला आणि 2 रन्स अक्षरशः चोरून घेतले. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण असताना सुद्धा 2 रन पळून नेणं म्हणजे मुंबईकराचा पुढच्या खिशात ठेवलेला पाकिट रेल्वे चढता चढता पाकिट मारण्यासारख्या. 4 बॉल आणि 4 रन. आता मात्र सामनो अगदी बरोबरीत. 4 चेंडू 4 धावा आणि शिल्लक चेंडू यांचा गणित नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारख्या हातात हात घालून फिरताना. 4 बॉल 4 रन. विजयाचा लक्ष्य अगदी समीप. दाजी धुरत स्ट्रायकर यांच्या दिशेन, साहिल घाटवळ नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि विनय पावनोजी बॉलिंग मार्कवर. लेट कट करण्याचा प्रयत्न होतो दाजी धुरताचो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. उरलेला काम दाजी नायकान ॲज अ विकेट किपर केला पूर्ण. शिल्लक रवले 3 बॉल 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 धावा. शेवटचे 3 चेंडू 4 बॉल अजूनही शिल्लक.
3 चेंडू 4 धावांची गरज. लॉंगॉन मिडॉन दोघांच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. एकच कॉल आणि मॅटर सॉल. आणि या खणखणीत चौकारानिशी राजाराम वॉरियर्स तळवडे संघ अजून एका मानाच्या, अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या स्पर्धेत विजेते पदाक गवसणी घालताना अभिनंदन राजाराम वॉरियर्स तळवडे. उपविजेते पदासाठी मकरनभाई तोरसकरांच्या मालकीच्या. धन्यवाद धन्यवाद बादल सर. यानंतर आपण वळणार आहोत या बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे. सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कुडाळ वेंगुर्ला मतदारसंघाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, विधानसभेत ज्यांचा आवाज घुमला, ते सन्माननीय शंकरभाई कांबळी हे माजी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचंही व्यासपीठावर आम्ही स्वागत करतोय. तदनंतर सन्माननीय विश्वनाथ परब, त्यानंतर स्वतः सिद्धेशभाई परब, तदनंतर सन्माननीय कौशिक परब उपतालुका